ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल दाखव मला सगळे. हालेलुया. हे काय आहे? जीवनाचं वचन. काय आहे? मोठ्याने म्हणा. हे काय आहे? त्याच्याद्वारे देव माझ्याशी बोलतो. या उभे राहा सगळे. शरीरात जरी खाली बसला असला तरी माझ्यासोबत एक उभा आत्म्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही लोक आजच्या सगळ्या दिवस आनंदित आहेत देवाचं वचन ऐकण्यासाठी. हालेलुया. बाजूला सांगा आज तुझ्याशी प्रभू काहीतरी बोले. दर्शक आहे. हालेलुया. ते सुंदर आहे देवाचं वचन ऐकणं. दावीद असं म्हणतो की दुष्टाच्या तंबूत राहण्यापेक्षा देवाच्या घराचा द्वारपाल होणे मला दिसतो. हालेलुया. दुष्टाच्या तंबूत राहणं माझ्यासाठी इष्ट नाहीये, माझ्यासाठी चांगलं नाही. जास्त अधिक चांगलं तर आहे देवाच्या घरामध्ये राहणं. जर मग तिथं मला द्वारपाल होण्याची वेळ आली तरी मला चालेल. हालेलुया. आणि आपल्याला परमेश्वर द्वारपाल होण्यासाठी बोलवते सगळ्यांना. हालेलुया. भाडेकरी काय करा? उजावरती जाऊन पहा की रात्र किती राहिली. तुम्हाला मला आपल्याला रात्र किती राहिली ते पाहण्यास सांगितलेलं. हालेलुया. आणि आपण सगळेजण पहारेकरी आहोत, द्वारपाल आहोत. हालेलुया. आपण सेवेविषयी विचार करत होतो आणि सेवेविषयी या ठिकाणी देवाचं वचन आपण वाचलेलं आहे. रोमकरासपत्रेचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन. मागील आठवड्यात मी तुम्हाला 2 सेवा सांगितल्या. एक प्रत्यक्ष सेवा आणि एक दुसरी अप्रत्यक्ष सेवा. अप्रत्यक्ष सेवेतला काही भाग मी तुम्हाला सांगितला आणि अप्रत्यक्ष सेवेमधल्या बऱ्याच गोष्टी त्याच्याविषयी आपण पाहिलं होतं. आज आपण अप्रत्यक्ष सेवेबरोबरच प्रत्यक्ष सेवा कोणती आहे, कशा प्रकारे केली जाते या गोष्टीविषयी सुद्धा पाहणार आहोत. पण सर्वप्रथम सेवा म्हणजे काय या गोष्टीविषयी बऱ्याच लोकांचा भ्रम आहे. त्या भ्रमाविषयीचा जो भोपळा आहे तो मला फोडायचा आहे. भ्रमाविषयी जो भोपळा आहे तो काय करायचा आहे? फोडायचा. प्रेज द लॉर्ड. तुमच्या दृष्टिकोनातून सेवा म्हणजे काय आहे? बऱ्याच लोकांचं सेवा म्हणजे काय आहे? कमाईचं साधन आहे. आजकाल जगामध्ये सेवा म्हणजे काय झालेलं आहे? कमाईचं साधन. सेवा म्हणजे प्रतिष्ठेचं साधन झालं. कशाचं साधन झाले? प्रतिष्ठेचं साधन. सेवा म्हणजे मी कोणीतरी विशेष आहे हे भासवण्याचं साधन आज सेवा झालेली. बऱ्याच लोकांना असं वाटतं सेवा करायला लागलो की मी कोणतरी विशेष व्यक्ती झालो. मी सेवा करायला लागलो, माझ्याद्वारे काहीतरी व्हायला लागलं याचा अर्थ मी कोणतरी विशेष व्यक्ती आहे. सेवा करायला लागलो म्हणजे मला आता पुष्कळ संपत्ती मिळवण्यासाठी मी मोकळा झालो आणि माझ्याकडे मग आता पुष्कळ येत राहणार काहीतरी आणि मग मी पुष्कळ माझ्या अगदी पिढ्यांची सोय करून करणार. हालेलुया. आजकालची जी ट्रेड आहे ते ट्रेड मी तुम्हाला सांगत आहे. सेवा करण्याविषयी जो असलेला जो ट्रेड आहे तो सेवा करायला लागले की लोकांना असं वाटतं आता सगळ्यांनी बाकी सगळं सोडावं आणि सगळ्यांनी माझ्याकडे यावं. मग सल्ला मला विचारावा, फोन मला करावा, मला येऊन भेटावं, सगळ्यांनी माझी उदोउदी करावी म्हणजे सगळ्यांनी मला जास्त प्रोत्साहन देत राहावं. सेवेविषयी हे भ्रम आहे. हे सगळे काय आहे? हे सगळे भ्रम आहे. जर तुमच्या मनामध्ये जर असं काय असेल की सेवा करण्याविषयी असं काय असतं तर हे सगळं भोपळा म्हणून टाकावा. कारण सेवा म्हणजे काय? बायबल काय म्हणतं सेवेला? बायबल इंग्लिशमध्ये त्याला सर्व्हिस म्हटलेलं. सेवेला काय म्हटलेलं आहे? सर्व्हिस म्हटलेलं. आणि हिब्री भाषेत त्याला काय म्हटलेलं मी तुम्हाला सांगतो. हिब्री भाषेमध्ये त्याला लॅट्रिया म्हटलेलं. काय म्हटलेलं आहे? लॅट्रिया. हिब्री भाषेमध्ये त्याला लॅट्रिया म्हटलेलं आहे. आणि लॅट्रियाचा अर्थ जो आहे तो अर्थ अतिशय सुंदर अर्थ आहे आणि तो आहे वर्षी. काय आहे? वर्षी. बाबूला सांग. हालेलुया. बायबल काय सांगतं सेवेचा अर्थ? बायबल काय सांगतं सेवेचा अर्थ? माझ्याबरोबर बोला. काय सांगतं बायबल? वर्षिप. काय सांगतं? आराधना. आराधना. काय सांगतं? बाजूला सांगा. आराधना. आराधना म्हणजे सेवा. आराधना म्हणजे सेवा. तुम्ही म्हणाल की मी तर आजपर्यंत जे समजत आलो होतो त्या गोष्टी तर वेगळ्या आहेत आणि हे काहीतरी वेगळं सांगायला लागले आसपास. जे बायबल सांगते मी तुम्हाला ते सांगतोय. बऱ्याच लोकांनी त्याला चुकीच्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे. जसं मागील आठवड्यामध्ये इफिसराच्या पत्रात आपण वचन
आलं आणि आंधळ्याची वाटाडी बनवूनच अशा प्रकारे सेवा आंधळ्यासारखी चालत राहिली आणि वर्षिप जी देवाची अंतःकरणामध्ये असलेली सेवा आहे, जी आराधना परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये, जी सेवा परमेश्वराच्या अंतःकरणात आहे, ती मात्र प्रत्यक्ष स्वरूपात कधी बाहेर आली नाही आणि म्हणून सेवेमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येत राहिले, सेवेमध्ये कुठेतरी अडचण येत राहील. पण आज तुम्ही ह्या गोष्टीविषयी कन्फर्म असायला हवं की प्रत्यक्ष सेवा असो किंवा अप्रत्यक्ष सेवा असो, ती प्रत्यक्षात देवाचं काय आहे? आराधना. हालेलुया. ती प्रत्यक्षात देवाची आराधना आहे. अप्रत्यक्ष सेवा तुम्ही करा अथवा प्रत्यक्ष स्वरूपात सेवा करा, दोन्हीही ह्या सेवा म्हणजेच आराधना आहे. बायबल त्याला आराधना म्हणतं, बायबल त्याला वर्शिप म्हणतं, बायबल त्याला देवाचं गौरव करणे म्हणतं, देवाची स्तुती करणे म्हणतं, देवाची महिमा करणे म्हणतं. हालेलुया. पण बऱ्याच वेळेस मनुष्य आपल्या स्वतःच्या महिमेमध्ये अडकलेला आहे. या जगामध्ये सेवेचं आज बाजारीकरण झालं. बाजारीकरण, त्यांना असं वाटतं की सेवा म्हणजे कोणतरी विशेष मनुष्य, पण बायबल मात्र त्या गोष्टीला पुरावा देत नाही. येशू स्वतःविषयी सेवेविषयी काय म्हणाला आपल्याला पाहायला मिळतं मार्काच्या सुसमाचारात याचा 10वा अध्याय. येशू स्वतःच्या सेवेविषयी काय म्हणतो ते वाचा. तुमच्या मनातला जो भोपळा आहे तो फुटला पाहिजे. मार्क सुसमाचार 41 पासून पुढे वाचून 10वा अध्याय. हे ऐकून 10वा अध्याय 41 पासून 45 पर्यंत मी वाचतो. हे ऐकून बाकीचे 10 जण याकोब व योहान यांच्यावर संतापले. तेव्हा त्याला जवळ बोलावून येशू त्यास म्हणाला, परराष्ट्रीय सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात हे तुम्हाला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही, तर जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्याव्याच नाही, तर सेवा कराव्यास पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण कराव्यास आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बायबल जी सेवा सांगत आहे प्रत्यक्ष स्वरूपात अप्रत्यक्ष स्वरूपातली, त्या सेवेचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगत आहे. आणि त्या ठिकाणी याकोब आणि योहान हे दोघजण, याकोब आणि योहान जे आहेत ते दोघजण होते. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं याकोब आणि योहान हे दोघजण येशू ख्रिस्ताजवळ गेले. त्याची आई आणि ते दोघजण गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर येशूला विनंती काय करतात की ज्यावेळेस तुम्ही स्वर्गामध्ये जाल, ज्यावेळेस तुम्ही राजवैभवाने याल, त्यावेळेस एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे बसण्यासाठी तुम्ही आज्ञा द्या. पण येशू ख्रिस्त त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगत आहे. पण समजावून सांगत असताना बाकीच्या शिष्यांनी हे सगळं ऐकलं आणि शिष्यांच्या मनामध्ये संताप आला, राग आला. ते म्हणाले, अरे हा अधिकार फक्त या दोघांनाच का? आम्ही सुद्धा शिष्य आहोत, आम्ही सुद्धा येशूच्या मागे चालणारे आहोत, आम्ही सुद्धा येशूचं गौरव करणारे आहोत, आम्ही सुद्धा सेवा करणार आहोत, मग आम्हाला सुद्धा तो अधिकार मिळाला. आणि मग येशूनी त्यांच्या भ्रमाचा जो भोपळा आहे तो त्या ठिकाणी फोडलेला आहे. येशू ख्रिस्त मग याकोब आणि योहानाचा पण फुटला आणि बाकीच्या शिष्यांचा पण फुटला. आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, परराष्ट्रीयांच्या मध्ये हे सगळं चालतं. जे त्यांच्यावर पुढारी आहेत, जे अधिकारी आहेत, ते अधिकारीच असतात, ते उच्चच असतात आणि त्या ठिकाणी त्यांचा अधिकार हा खूप मोठाच असतो. पण जे प्रार्थनेमध्ये आहेत, जे सेवेमध्ये आहेत, जे आध्यात्मिक गोष्टीमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये जे पुढारी आहेत, त्यांच्यामध्ये जे अधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये जे सेवा करणारे आहेत, ते सर्वात खालच्या दर्जावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आजकाल काय झालेलं आहे, ज्याच्याकडे अधिकार जास्त तो मोठा, पण बायबल सांगते ज्याच्याकडे अधिकार जास्त तो सगळ्यात छोटा. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने स्वतःच उदाहरण दिलं. येशू काय म्हणाला की मी सुद्धा सेवा करून घ्याव्यास आलो नाही, सेवा करून घ्याव्यास आलो नाही, माझी सेवा कोणीतरी करावी यासाठी मी आलो नाही. कारण येशू ख्रिस्ताजवळ कोणी सेवक नव्हता, कोणी नोकर नव्हता, कोणी चाकर नव्हता, कोणी कसल्याही प्रकारे त्याचं काम करणारा कोणीही व्यक्ती असा पर्सनल काम करणारा नव्हता. त्याने स्वतःसाठी कुणालाही नोकर म्हणून ठेवलेलं नव्हतं. आणि म्हणूनच तो म्हणाला की मी स्वतः सेवा करून घ्याव्यास आलो नाही, तर मी स्वतः सेवा कराव्यास आलो. हालेलुया. सेवा करून घ्याव्यास मी आलो नाही, तर सेवा कराव्यास आलो आणि पुष्कळांकरता आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण कराव्यास. हालेलुया. बाजूला सांगा, येशू स्वतः सेवा करून घ्याव्यास आला नाही, सेवा कराव्यास आला. तू सुद्धा सेवा कर. सेवा कर म्हणजे आनंद. सेवा कर म्हणजे काय कर?
सेवा कर म्हणजे देवाची स्तुती कर, सेवा कर म्हणजे देवाची प्रशंसा कर. बऱ्याच वेळेस तुम्हाला जर असं वाटत असेल की देवाच्या सेवेतलं छोटं काम मला घृणास्पद वाटतं, तर तो सेवेसाठी योग्य व्यक्ती नाही. बऱ्याच वेळेस बायबल आपल्याला देवाच्या सेवकांचा ज्यावेळेस शोध केला ना परमेश्वराने, बायबलमध्ये तुम्ही कुठेही पहा, याकोबापासून अगदी अब्रामापासून याकोबापर्यंत, त्याच्यानंतर मोशेपासून योसेफापर्यंत, त्याच्यानंतर बरेच पुढे अलिया असेल, एलिया असेल, अलिशा असेल, त्याच्यानंतर पुढे जाऊन दावीद असेल आणि अशा बऱ्याच लोकांना तुम्ही पहा, दानियेलापर्यंत सगळे लोक, यशकेलापर्यंत सगळे लोक, या सगळ्या लोकांना ज्यावेळेस परमेश्वराने निवडलं त्यावेळेस परमेश्वराने त्यांच्यामध्ये खूप मोठी क्वालिटी पाहिली नाही. देवाने एकच क्वालिटी पाहिली. देवाने ती कोणती क्वालिटी पाहिली माहिती आहे? खालच्या दर्जाचे काम करण्यासाठी हा तयार आहे का? प्रेज द लॉर्ड. मी जे काही सांगेन ते करण्यासाठी ते तयार आहे का? ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मी कोणीतरी विशेष आहे, मी हे करू शकत नाही, त्यावेळेस तुम्ही सेवेसाठी अपात्र ठरता. लक्षात घ्या, तुमची पात्रता जी आहे ती पात्रता कधी प्रत्यक्षात उतरते माहिती आहे? ज्यावेळेस तुम्ही हे समजता की मी हे करण्यासाठी सुद्धा देवाने मला निवडलेलं आहे आणि जे काही खालच्या दर्जाचं काम असेल, कोणतंही असू द्या, मग ते कोणतंही असो. जशा प्रकारे बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी तुम्हाला वचन वाचून दाखवणार आहे की वेगवेगळ्या ठिकाणी देवानी वेगवेगळ्या प्रकारची अशी माणसं नेमली होती की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं छोट्यातलं छोटं काम दिलं होतं. ज्याला तुम्ही म्हणाल अगदी घृणास्पद आहे ते काम त्याला दिलं होतं आणि त्यांचं नाव बायबलमध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना देवाने विशेष दर्जा दिलेला होता. ते मंडळीमध्ये विशेष काम करणारे, विशेष पुढारी म्हणून, आणि त्यांच्याद्वारे हजारो चमत्कार घडलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस तुम्हाला जर असं वाटत असेल की मी कोणीतरी विशेष आहे, मी कोणीतरी खालच्या दर्जाचं काम करणार जरी असेल आणि मी जर तसं करत असेल तर मला देवाने काहीतरी विशेष कामासाठी नेमलेलं आहे. निश्चित अर्थाने देवाने विशेष कामासाठी नेमलेलं आहे आणि येशू ख्रिस्ताला सुद्धा निश्चित अर्थाने विशेष कामासाठी नेमलेलं होतं. पण येशू ख्रिस्ताने त्या कामाचं भांडवल कधी केलं? हालेलुया. त्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचं दुहाई तो वारंवार देत राहिलं. पिलातासमोर त्याला उभं करण्यात आलं, हेरोद राजासमोर त्याला उभं करण्यात आलं, शिष्यांसमोर तो उभा होता, शास्त्री पुरुषांसमोर तो उभा राहिला, पण त्यांनी स्वतःचं गौरव कधी प्रगट केलं नाही. हालेलुया. त्याला ठाऊक होतं की माझं गौरव पिता प्रगट करणार आहे, अधिकारी म्हणून मला नेमण्यात येणार आहे. मी इथं मात्र सेवा करून घ्यावंच, सेवा करायची. शास्त्री पुरुषांना एका शब्दात तो गप्प करू शकला असता. शास्त्री पुरुषांना पिलाताला तो एका शब्दात गप्प करू शकला असता. पिलाताचा अधिकार काढून घेऊ शकला असता. हेरोद राजाकडून अधिकार काढून घेऊ शकला असता. पण येशू ख्रिस्ताने यातलं काही केलं नाही. येशू ख्रिस्ताने आपला अधिकार प्रगट केला नाही, आपलं सामर्थ्य प्रगट केलं नाही. तो गप्प राहिला. बायबल सांगतं त्याच्याविषयी यशाच्या 53 अध्यायामध्ये की कापावयाच्या मेंढरासारखा तो गप्प राहिला. कापावयाचं मेंढरू लोकर कातर म्हणण्यापुढे कसं राहतं? गप्प. त्यावेळेस तुम्ही लोकर कातरताना कधी मेंढराला पाहिजे? मेंढराची लोकर कातरतात कधी? त्यांचं एक आता वेगळ्या प्रकारचं मशीन आलं कातरण्यासाठी, पण पूर्वी ती कातरी असायची, मोठी कातर असायची आणि ती मोठी कातर घेऊन असं ते लोकर कातर दोन्ही पायामध्ये पकडणार आणि ते आणि मेंढरू असं गप्प खाली करतात. कारण त्याला माहिती आहे की लोकर माझ्यासाठी यासाठी कापली जाते की माझं शरीर जे आहे पुन्हा एकदा टवटवीत होणार. हालेलुया. लोकर कशासाठी कापतात माहिती आहे? नवीन केस येण्यासाठी. आणि लोकर कातरल्यानंतर मेंढराची अधिक वाढ होते. प्रेज द लॉर्ड. शारीरिक दृष्ट्या. हालेलुया. पण जो मेंढरू लोकर कापू देत नाही, जे कातरू देत नाही, त्याचं मात्र वाढ होते कुठंतरी. पण बरेच लोक आज सेवा कराव्यास तयार नाहीये, सेवा करून घेण्यासाठी जास्त. एखादी प्रार्थना ऐकली त्यालाच वाटतं हा माझ्यासारख्या विशेष कोणी द्यायचं. ही बायबल एकदा वाचलेलं आहे तर माझ्यासारखं विशेष नाही. अहो बायबल एकदा नाही 1000 वेळा वाचणारी माणसं जगात आहे. हालेलुया. हालेलुया. बरेच लोक बायबल 10 वेळा 15 वेळा 50 वेळा वाचलेले लोक ह्या जगामध्ये आहेत. आणि महत्वाची गोष्ट, बायबल वाचले म्हणून तुम्ही जास्त मोठे ठरत नाही, बायबलचं पालन केले म्हणून तुम्ही जास्त मोठे ठरत. हालेलुया. पण बायबल वाचणं हे काही चूक आहे असं मी म्हणत नाही. बायबल वाचायला हवं, कारण पालन करण्यासाठी वाचावं लागतं. हालेलुया. पण बायबल वाचणाऱ्याला जास्त गर्व आहे. बायबल पाठांतर वचन पाठ करणाऱ्याला जास्त गर्व आहे. बायबल मला वचन बायबलमध्ये भरपूर पाठ आहे आणि मग मी जास्त मोठा आहे, मी जास्त सेवा करणार मनुष्य. मला अन्य भाषा बोलता येते म्हणून मी खूप मोठा आहे. अन्य भाषा बायबल वाचणे, प्रार्थना करणं किंवा तुमची प्रार्थना ऐकली जाणं
या गोष्टी तुम्हाला सेवक ठरवत नाही. तुम्ही पात्रता तुमची कुठं ठरते? बायबल बऱ्याच ठिकाणी तुम्हाला या गोष्टीची सांगेल. पहिली कोरिन्थीकरासपत्राचा 16वा अध्याय माझ्या बरोबर का तसं पटपट काढा, आपल्याला पुढे जायचं जास्त. पहिली कोरिन्थी 16वा अध्याय आणि त्याच्या 15 वचनापासून पुढे वाचतो मी. बंधुजन हो, स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे. ते अखायाचं प्रथम फळ आहे आणि त्यांनी आपणास पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे. अशांना आणि जो कोणी सेवेत सहाय्य करतो व श्रम करतो त्याला तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. स्तेफना, परतुना व अखाई हे आल्याने मला आनंद झाला, कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली. कारण त्यांनी माझ्या आत्म्यास व तुमच्या आत्म्यास खूप वाढला, म्हणून तुम्ही अशांना मान द्या. आशियातल्या मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. अक्विला व प्रिस्का व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते ती तुम्हाला प्रभूमध्ये फार सलाम सांगतात. सर्व बंधू तुम्हाला सलाम सांगतात. पवित्र शुभनाने एकमेकांना सलाम करा. आणि कोरिन्थीकरासपत्राचा 4वा अध्याय आणि 10व्या वचनापासून पुढे एकदा आपण वाचून घेऊन मग आपण देवाचा जाऊ. कोरिन्थीकरासपत्र 4वा अध्याय 10 वचनापासून पुढे मी वाचतो. माझा सोबतीचा बंदिवान अरिस्तार्क व तुम्हाला सलाम सांगतो आणि बर्नबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो. त्याच्याविषयी तुम्हाला आज्ञा मिळाली आहे, तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा. युस्त म्हटलेला येशू तुम्हाला सलाम सांगतो. सुद्धा झाल्यापैकी हेच माझ्या देवाच्या राज्याकरता माझे सहकारी व त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हाला सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुमच्यासाठी जीव तोडून विनंती करत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहावे. तुम्हासाठी जे लवादाकियात व हेरापडीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे, त्याच्याविषयी मी साक्षी आहे. प्रिय वैद्य लूक व देवास हे तुम्हाला सलाम सांगतात. लवादाकियातील बंधू व लुका तिच्या घरी जमणारी मंडळी यांचा सलाम सांगा, यांना सलाम सांगा. हे पत्र तुमच्या वाचून झाल्यावर लवादाकियातील मंडळीलाही वाचायला मिळावे. लवादाकियातील पत्रही तुम्ही वाचावे. आणखी मला सलाम सांगा. जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योहानाचं दुसरे योहानाचं पत्र याचा दुसरा पहिला अध्याय आणि दुसऱ्या वचनापासून. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थितीत व आरोग्य व असावे अशी मी प्रार्थना करतो. कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली. त्यावरून मला अत्यानंद झाला. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो. इतका दुसऱ्या कशानेही होत नाही. प्रिय बंधू, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणे करतोस. त्यांनी मंडळीसमोर तुझ्या पृथ्वीची साक्ष दिली. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरेच असशील. कारण हे परराष्ट्रीय लोकांपासून काही न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशी बरीच वचनं तुम्हाला मी वाचून दाखवू शकतो आणि बरीच वचनं काढून दाखवू शकतो. आपल्याकडे इतका वेळ नाहीये तितकं वाचण्यासाठी. पण ही सर्व वचनं तुम्हाला अशा अननोन माणसांच्या विषयी शिकवतात. अननोन माणसं अशी जी तुम्हाला माहिती नाहीये, ज्याच्याविषयी तुम्ही कधी ऐकलं नाही, ज्याच्याविषयी तुम्ही कधी पाहिलं नाही, ज्याच्याविषयी कधी तुम्ही विचार केला नसेल, अशा लोकांच्या विषयी तुम्हाला ही वचनं शिकवतात. गायस असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी गायसाला हे पत्र लिहिलेलं आहे, योहानाचं 3रं पत्र. आणि अशी बरीच लोक आहेत त्या ठिकाणी की ज्यांची नावं तुम्ही कधी वाचलेली नाही, त्यांच्यावर कधी कॉन्सन्ट्रेट केलं नाही, त्यांच्यावर कधी मनन केलं नाही, त्यांच्या सेवेविषयी कधी विचार केला नसेल, अशा सगळ्या लोकांच्या विषयी ही वचनं तुम्हाला सांगतात. आणि तुम्हाला मला सांगू द्या की ही सगळी लोक त्या पहिल्या मंडळांच्या मध्ये खूप सामर्थ्यशाली लोक होते. हालेलुया. खूप देवाची सेवा प्रामाणिकपणे करणारी माणसं होती. देवाच्या सेवेमध्ये खूप चांगल्या प्रकारे लक्ष देणारी माणसं होती. देवाच्या सेवेमध्ये खूप उडालेले व्यक्तित्व होते. देवाच्या सेवेमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं होतं. पाऊलाचे ते सहकारी होते, पाऊलाला मदत करणारे होते, पाऊलाच्या वेगवेगळ्या कामामध्ये सहाय्य करणारे, त्याच्या मंडळांचं पुढारीपण करणारे, त्याच्या मंडळांच्या मध्ये मंडळा पुढे घेऊन जाणारे, मंडळांना शिकवणारे, आत्म्याने चालणारे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालेले, वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार त्यांच्याद्वारे झालेले होते, वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक गोष्टी त्यांनी शिकवलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक गोष्टींना पुढे घेऊन जाणारे हे सर्व माणसं. हालेलुया. आणि यांचा उल्लेख खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला. प्रेज द लॉर्ड.
त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतं ना, आजकाल लोकांना असं झालेलं आहे, सेवा म्हणजे मी जसं सुरुवातीला सांगितलं की कमाईचं साधन आहे, प्रतिष्ठेचं साधन आहे, स्वार्थ मिळवण्याचं साधन आहे, स्वतःसाठी गौरव मिळवण्याचं साधन आहे. पण या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. या लोकांनी कधीच तशा प्रकारे विचार केला नाही. ज्या पौलांनी 14 मंडळांची स्थापना केली त्यावेळेस तो काय म्हणतो माहिती आहे की मी प्रभूचा लहान दास आहे. काय आहे? मी प्रभूचा लहान दास आहे आणि माझ्या ठाई असा काही गोष्टी आहेत की जे मी करू इच्छित नाही ते पण तरी पण माझ्याकडून होतं. का? कारण मी प्रभूचा लहान दास आहे. कारण माझ्या शरीरामध्ये मला निराळा नियम दिसतो आणि माझ्या आत्म्यामध्ये मला निराळा नियम दिसतो. हालेलुया. जे प्रभूच्या सेवेमध्ये पुढाकार नाही, प्रभूची सेवा करण्यासाठी तयार नाही. अहो आताच्या काळामध्ये तर इतकं ज्यांनी बायबल एक वेळा वाचलं नाही, ज्यांनी किंवा एक वेळा वाचलेलं आहे ते सुद्धा असं आविर्भावात वागतात की मी बायबल उघडून गेलेलो आहे. ज्यांनी 14 मंडळांची स्थापना केली त्यांनी कधी आविर्भाव बाळगला नाही आपल्या थोडी, त्यांनी कधी आपल्या त्याचं भांडवल केलं नाही. जसं येशूने भांडवल केलं नाही तसं त्यांनी पण केलं नाही. त्याच्याकडे अधिकार होता 14 मंडळांचा आणि एक मंडळी 50,000च्या संख्येच्या पुढे. हालेलुया. एक मंडळीची संख्या हजारोमध्ये होती आणि अशा मंडळांची स्थापना करणारा माणूस म्हणतो माझ्या सर्वात मला वेगळा नियम. आणि एक माणसाला सुवार्ता सांगणारा माणूस आज येतो आणि म्हणतो की माझ्यासारखा धार्मिक कोण नाही, मी कधीच पापी नव्हतो. जसं की आपण स्वर्गातून आता टपकलेला आहे, पृथ्वीवर जन्मलो नसतो. बरेच लोक आज या आविर्भावात आहेत. आज तुम्ही या गोष्टीतून भोपळा तुमच्या अंतर्गत फुटला पाहिजे की सेवा करायची तर खालच्यातलं दर्जाचं काम तुम्हाला करता आलं. आणि जर तुम्ही करू शकत नसाल तर सेवेसाठी तुम्ही योग्य नाही. देवाने तुम्हाला डावलेलं हे लक्षात ठेवा. कारण तुमचा गर्व, तुमच्या मनातला अहंभाव आणि तुमच्या मनात असणारी जी स्वतः गौरव मिळवण्याची जी गोष्ट आहे ती तुम्हाला सेवा करू देणार नाही. आणि असे करणारे पुढे जातील थोडाफार, असं नाहीये की ते करणार नाही, थोडेफार पुढे जातील पण जास्त काळ ते टिकणार नाही. ते मध्येच त्यांचा धर्माचा भोपळा फुटेल. बायबल सांगतो त्यांच्याविषयी की त्यांचं पोट मध्येच फुटेल आणि ते पुढे त्यांची सेवा पुढे घेऊन जाऊ शकणार नाही. बऱ्याच लोकांना आत्ताच्या पृथ्वीवरती जास्त आवश्यकता आहे गौरवाची आणि सन्मानाची आणि सर्व प्रकारच्या या सगळ्या गोष्टींची. कारण का? त्यांना स्वर्गामधून प्रतिफळ नको आहे. येशू ख्रिस्त म्हणाला की तुमच्यासाठी विशेष स्थान मी निवडलेलं आहे, पण तिथल्या प्रतिफळाऐवजी आज पृथ्वीवरचं जास्त प्रतिफळ आवश्यक. पण नाही, पृथ्वीवरच्या फळापेक्षा जास्त महत्वाचं आहे की स्वर्गातलं प्रतिफळ घ्या. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मला सेवा करायची आहे, मग कुठलीही सेवा, मी मागच्या अगोदर तुम्हाला सगळ्या सेवा सांगितल्या, पण कुठलीही सेवा असेल मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची सेवा घ्या. ज्या सेवा तुम्ही करू शकता, जर सुवार्ता सांगणं असेल, प्रीचिंग करणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत आणि वेगवेगळ्या प्रकार आणि उत्तेजन देणं असेल, भक्ती सेवा असेल, प्रार्थना करण्याची सेवा असेल आणि मागे न बोलण्याची सेवा असेल, त्याच प्रकारे दान देण्याची सेवा असेल, मदत करण्याची सेवा असेल आणि वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या जवळ घरी जाऊन प्रार्थना करण्याची सेवा असेल, वचन शिकवण्याची सेवा असेल, अशा सगळ्या सेवा घ्या. या सगळ्या सेवाचा उद्देश जो असला पाहिजे तो उद्देश देवाचं गौरव करणे, वर्षित करणे हा असला पाहिजे. स्वतःसाठी गौरव मिळायला तुम्ही जाल तर निश्चित अर्थाने तुम्ही शून्य प्राप्त कराल. हालेलुया. येशूच्या शिष्याला येशूने पाठवलं हिंदूवर, त्यांना सांगितलं की जा, वाटेत थांबू नका, सोडणार घेऊ नका आणि काठी घेऊ नका आणि असं बरंच काय काय आज्ञा दिल्या. मग त्याच्या 10व्या अध्यायामध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. आणि त्याला पाठवल्यानंतर ते परत आले, ज्यावेळेस सेवा करून परत आले त्यावेळेस ते आनंदाने येऊन येशूला काय सांगतो ते माहिती आहे की ते देखील येशूला काय सांगितलं त्यांनी, भूते देखील आम्हाला वश होतात. येशूने त्याला थांबवलं मध्येच आणि येशू त्याला थांबून असं म्हणाला की या गोष्टीचा आनंद मानू नका की भूत वश होतात. या गोष्टीचा आनंद माना की तुमचं नाव स्वर्गात लिहिलेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज लोकांना जास्त ह्याच्यामध्ये आनंद आहे शिष्यांचा. कशाचा आनंद आहे? भूते देखील आम्हाला वश होतात, आम्हाला ना अन्य भाषा बोलता येते, आम्हाला ना रोज प्रार्थना करता येते. मला कोणतरी प्रार्थनेसाठी फोन केला आणि मी प्रार्थना केली चमत्कार झाला. प्रेज द लॉर्ड. आनंदाची गोष्ट आहे हे सगळं काही वाईट आहे असं मी म्हणत नाही. हे सगळं चांगलं आहे पण याच्यापेक्षा आनंददायक जास्त कोणता असेल तर तुमचं नाव स्वर्गात लिहिलं गेलं. या आनंददायक. हालेलुया. जास्त आनंददायक या आहे. जास्त आनंददायक, अजून आनंददायक व्हायला हवं की ज्याचं भूत निघालेलं आहे त्याला सुद्धा स्वर्गात जावं. प्रेज द लॉर्ड. कारण त्याचं भूत तुम्ही काढलं त्याला म्हणलं कोण? मास्टर सतीश कमला तुला माहिती आहे का? माहिती आहे. येशू कोण आहे काय? बरेच आज विश्वास करण्याची परिस्थिती अशी आहे, पास्टरचं नाव माहिती आहे पण येशूचं नाव माहिती नाही, ब्रदरचं नाव माहिती आहे, सिस्टरचं नाव माहिती आहे
पण येशूचा नंबर पाठ नाही, येशूचं नाव पण पाठ नाही, येशू काय करतो माहित नाही, येशू कुठे जन्मला माहित नाही, येशूची आई कोण होती माहित नाही, येशू काय केलं माहित नाही, येशू कसा मेला माहित नाही, येशू जीवन झाला कसा माहित नाही, येशू येणार आहे का माहित नाही. त्याला काय माहिती आहे, अमुक दिवशी ब्रदर येतो घरी, अमुक दिवशी पास्टर घरी येतात हे माहिती आहे, अमुक दिवशी पास्टरला फोन लावल्यानंतर बरोबर चमत्कार हे माहिती आहे का. त्यांनी प्रार्थना केलेलं चमत्कार होतो हे माहिती आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का, तुम्ही हे कधी सांगितलं सेवा करण्याने हे सांगायला हवं, नाही तर तुम्ही कोण ठरा लक्षात घ्या, येशू करून शून्य प्रतिफळ. कारण प्रतिफळ माणूस कोणताच देत नाही, माणसाने दिलेलं प्रतिफळ टिकून नाही राहत. मिळेल पण तुम्हाला माणूस म्हणेल हा किती चांगले हो तुम्ही, इतकं बघतो तुम्ही, आणि पाठीमाग शिव्या देतील तुम्हाला माहित आहे. पण तुम्हाला खरंच सेवा करायची त्याला येशू माहिती असायला हवा. सेवा जर करायची तर त्याला माहिती असायला हवं येशूचा नंबर. येशूचा नंबर काय, येशूचा नंबर काय नाही माहित, येशूचा नंबर. अरे हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती नाही वाटत, तुम्ही लोकांना काय सांगता यिर्मया 33:3 बाजूला सांगा, यिर्मया 33:3 येशूचा नंबर सांगा बाजूला. देवाचा नंबर आहे हा, मोबाईल नंबर एनी टाइम लावा लागतो, एनी टाइम कुठेही लावा, कधीही लावा, कुठेही लावा, कधीही लावा, कधीच रेंज नाही असं होत नाही त्या मोबाईलला. हालेलुया, एनी टाइम त्याला रेंज आहे आणि एनी टाइम तो फोन लागतो. माझा मोबाईल कधीच लागणार नाही, मी आतमध्ये इथं सायलेंट मोड करून हे करून ठेवतो, म्हणजे फ्लाईट मोड पण करून ठेवतो, मग तर लागत आहे मला फोन, कारण पास्टर नॉट रिचेबल आहे. पण देव कधीही नॉट रिचेबल नाही. हालेलुया, ब्रदर नॉट रिचेबल राहू शकतो, सिस्टर नॉट रिचेबल राहू शकते, पण देव कधीही नॉट रिचेबल राहत नाही. जय सेवा करतात त्यांना हे माझं सांगणं आहे, ज्या वेळेस पण तुम्हाला वाटते की मी सेवेचा भाग बनणार आहे, तर समोरच्या माणसाला याची आठवण करून द्या की येशूचा नंबर हा आहे आणि येशू उपलब्ध आहे. मी उपलब्ध नसत नाही, येशू नेहमी उपलब्ध आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोक आठवण करून देत नाही आणि मग पश्चाताप, मग लोक पापामध्ये फसतात, लोक जीवनाचं जे वचन आहे त्या गोष्टीला मुक्तात आणि बऱ्याच गोष्टी ते गमावून बसतात. प्रभू करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी मिळतो. अप्रत्यक्ष सेवेमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं भाग होतं आणि हा भोगळा जो आहे तो कुठला भाग होतो, म्हणून मी तुम्हाला हे थोडंसं तुमच्या उत्तेजनासाठी ह्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि हे उत्तेजन तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाईल. आता प्रत्यक्ष सेवेमध्ये काय काय करावं लागतं ह्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. वाचा माझ्याबरोबर इफिसियन्सपत्राचा 4था अध्याय. इफिसियन्सपत्राचा 4था अध्याय. प्रत्यक्ष सेवेमध्ये काय काय आहे. आणि त्यानेच 11 वचन, आणि त्यानेच कोणी प्रेषित, संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक आणि शिक्षक असे म्हटले. प्रेज द लॉर्ड. माझ्याबरोबर ना, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक. संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक. सर्वात प्रथम आहे प्रेषित. प्रेज द लॉर्ड. या ज्या 5 सेवा आहेत त्या प्रत्यक्ष सेवा आहेत. काय सेवा आहेत त्या, कसल्या सेवा आहेत त्या, प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या सेवा आहेत. प्रत्यक्ष स्वरूपात म्हणजे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष दोन भाग मी तुम्हाला सांगितले होते. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काय आहे, ते जे बाकीचं आहे ते अप्रत्यक्ष आहे आणि अप्रत्यक्ष केल्याशिवाय प्रत्यक्ष स्वरूपात तुम्हाला सेवा करता येणार नाही. बाजूला सांगा, अप्रत्यक्ष स्वरूपातून प्रत्यक्ष गोष्टीमध्ये प्रवेश करता येतो. जो कोणी डायरेक्ट प्रत्यक्ष सेवा सुरू करतो, डायरेक्टच अगदी येशूचं वचन समजलं, डायरेक्ट त्यांनी सेवा सुरू केली आणि डायरेक्ट तो पुलपीट वरून संदेश द्यायला चालू केले. हा ठीक आहे, असं करेल तसं करेल, मग कदाचित तो प्रेषित असेल, कदाचित तो सुवार्तिक असेल, कदाचित तो पाळक असेल, कदाचित तो प्रोफेट असेल, कदाचित आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेवा, ज्या 5 प्रकार सेवा आहेत, ह्या 5 पैकी कोणताही तो सेवा करत असेल. पण मला तुम्हाला सांगून तो करेल, करणार नाही असं नाही, हे करता येतं. जशा प्रकारे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, भास निर्माण करता येईल.
काय निर्माण करता येतो? भास निर्माण करता येतो. पण भास आणि प्रत्यक्षात सामर्थ्य याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. हालेलुया. भास हा केवळ भासच असतो, ते केवळ एक पोकळच गोष्ट असते. आणि भासामधून ज्यावेळेस प्रत्यक्ष स्वरूपात तो व्यक्ती येतो त्यावेळेस मात्र तो सगळा प्रवासा मोकळा फुटलेला असतो, भास संपलेला असतो आणि त्याला कळतं की हा ही खरी सेवा आहे. कदाचित काही लोक ह्या गोष्टी करतात, सुरुवात करतात, खूप सामर्थ्यशाली सुरुवात होते, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडू लागतात. पण जर ते पुढे जात नाहीये तर समजून चाला की तो केवळ भास होता, केवळ ती त्याच्या मनाने केली गेलेली, त्याच्या गौरवासाठी, स्वतःच्या गौरवासाठी केली गेलेली, एक प्रकारे स्वतःच्या बुद्धीने केली गेलेली सेवा. हालेलुया. जो अप्रत्यक्ष सेवेतून प्रत्यक्ष सेवेमध्ये येतो, अगदी जमीन लेवलवरचं, अगदी जे त्याला अगदी घृणास्पद वाटेल अशा प्रकारच्या कार्यातून देवाने त्याला वर आणलेलं आहे हळूहळू. आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप तो परमेश्वराच्या सेवेमध्ये आलेला आहे, देवाच्या गौरवामध्ये आलेला आहे. आणि तो स्वीकारत गेला, देवाकडून सामर्थ्य स्वीकारत गेला, देवाकडून अनुग्रह स्वीकारत गेला, आणि त्याच्याकडून सामर्थ्य, त्याच्याकडून अभिषेक स्वीकारत गेला. आणि देवाने त्याला स्टेप बाय स्टेप पुढे घेऊन गेला. आणि एक दिवस असा येईल की त्याच्या हातामध्ये माईक असेल, त्याच्याजवळ त्या 5 पैकी कोणती तरी एक सेवा अथवा त्या 5ही सेवा त्याच्याजवळ असतील, त्या मंडळीमध्ये असतील, आणि देवाच्या सामर्थ्याने देव त्याचा उपयोग करून घेत असेल. ती सेवा कधीच थांबत नाही. हालेलुया. परमेश्वर त्याला चालवत राहतो, कारण त्या सेवकाला आणि परमेश्वराला ठाऊक असतं की हे सामर्थ्याने चाललेलं, देवाच्या इच्छेने चाललेलं काम आहे आणि हे कधीही थांबणार नाही. देव त्या सेवेद्वारे आनंदित होत असतो. हालेलुया. लोक काय करतात माहितीये, लोक अप्रत्यक्ष सेवेमध्ये काम न करता त्यांना डायरेक्ट उडी मारायची असते. लक्षात घ्या, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सांगतोय ते सगळं काही चूक आहे, मी सांगतोय ते बरोबर नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सांगतोय ते काहीतरी वेगळं अकल्पित आहे, अकल्पित म्हणजे कधीच हे वेगळं काहीतरी आहे, आम्हाला हे समजत नाहीये, आम्ही थोडंसं जास्त तुमच्यापेक्षा पण जास्त करणारे माणसं, तर निश्चित आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात आहात. कारण सैतान आजकाल लोकांना, पास्टर्स लोकांना सुद्धा आणि मंडळीतल्या विश्वासदारांना सुद्धा भ्रमात ठेवतो. कशासाठी भ्रमात ठेवतो माहिती आहे? कशासाठी भ्रमात ठेवतो? कारण तुम्ही कायम असंच भ्रमात राहो असं त्याला वाटतं. तुम्ही येशूवर विश्वास ठेवावा, सैतानाला काही प्रॉब्लेम नाही होत. हालेलुया. काही त्याला प्रॉब्लेम नाही. तुम्ही बायबल वाचावं तरी पण त्याला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय वेगळं सांगायला पास्टर, तुम्ही प्रार्थना करावी तरी पण त्याला काय प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस तुम्ही देवाकडून पवित्र आत्मा मागू लागता, त्याच्याकडून अभिषेक मागू लागता, त्याच्याकडून बायबल वाचलेलं आहे ते पालन करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करू लागता, त्यावेळेस मात्र सैतानाला प्रॉब्लेम. आणि त्यावेळेस मात्र सैतानाला तो युद्ध करण्यासाठी, तुमच्या विरोधात युद्ध करण्यासाठी पेटून होतो. त्याला असं कळू लागतं आता हा व्यक्ती खऱ्या अर्थाने माझ्या तावडीतून निघून चाललेला आहे. मग तुम्ही बाप्तिस्मा घेतला तिथपर्यंत त्याला काही समस्या नसते. कदाचित कधी कधी बाप्तिस्मा काही लोक तिथपर्यंत सुद्धा येत नाही, पण तिथपर्यंत सुद्धा हजारो लाखो लोक आज बाप्तिस्मा घेतलेले आणि हजारो लाखो लोक आज त्या बाप्तिस्मा घेतलेल्या असताना सुद्धा विश्वासात नाही. बायबल त्यांच्या घरात असून सुद्धा ते हे बायबलचं पालन करत नाही. ते चर्चमध्ये जाऊन सुद्धा देवाच्या वचनाला महत्व देत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण असे लोक आहेत की त्या लोकांचा देव शोध करत आहे की ते बायबल पण वाचतात, प्रार्थना पण करतात, चर्चमध्ये पण जातात, त्यांचं बाप्तिस्मा पण झालेलं आहे, प्रभुवचन पण घेतात आणि देवाच्या वचनाचं काटेकोर पालन करतात, अभिषेक परमेश्वराकडून स्वीकारतात, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य स्वीकारतात आणि देवाची सेवा करत असताना देवाची सुवार्ता पण गाजवतात, सैतानाबरोबर फाईट पण करतात, युद्ध पण करतात आणि विजयी पण होतात. हालेलुया. पण निष्क्रिय विश्वासणाऱ्यांच्याकडे सैतान अजिबात लक्ष देत नाही. निष्क्रिय आणि निष्क्रिय, तुम्हाला निष्क्रिय बनवलंय बऱ्याच लोकांना. सैतानाने काय बनवलंय? निष्क्रिय. तुम्ही निष्क्रिय बनवून राहा आणि काय ना पास्टर संदेश काय नक्की काय समजत नाही, काय मला स्टॉप काय कोणाला सांगतात काय माहिती नाही, आणि मी बायबल वाचले मला काहीतरी वेगळंच समजले आणि त्या देवाच्या माणसाला काय समजले कोणाला स्टॉप. कारण सैतान त्याची बुद्धी निष्क्रिय बनवली. तो विचार करत त्याचे डोळे बंद करून ठेवले सैतान. त्याला माहिती आहे की वाचायचं फक्त वाचायचं, दुसरं कायच करायचं. त्याला एवढं सांगण्यात आलं काय करायचं, फक्त काय करायचं, वाचायचं. बाजूवाले सांगा
काय करायचं? फक्त वाचायचं सांगितलं. फक्त वाचून काही उपयोग होत नाही. काही लोक फक्त वाचणार आहे. काय करणार आहे? फक्त जाऊन बसायचं. फक्त जाऊन बसायचं. काय करायचं? फक्त जाऊन बसायचं. काहीच करायचं नाही. टेन्शन त्याने हात आला हालायचा. प्रयत्न म्हणा म्हणायचं. हालेलुया म्हणायचं. काय भर पडतो त्याने म्हणलेलं नसतं. फक्त जाऊन बसायचं. पुतळ्यामध्ये त्याच्यामध्ये काही फरक नसतो. कारण फक्त वाचणार आहे. विश्वासणारी मंडळी फक्त जाऊन घेऊन बसणार आहे. फक्त येऊन बसणार आणि फक्त हसरा चेहरा. भास जो भास आहे ना, तो भास आवडतो लोकांना, देवाला. त्याला वाटतं की विश्वासणारे काय असेच आहे. ढिम्म आयुष्यभर अशा प्रकारे ढिम्म राहतो आणि काहीही प्राप्त करत त्यांचं कधीही युद्ध होत. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या जीवनात संकट नाही, तुमच्या जीवनात अडचण नाही, तुमच्या जीवनात काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही रोज सकाळी उठता आणि काहीही तुमची कसली फाईट नाहीये, तुमचं अगदी जीवन स्मूथ चाललेलं आहे, तर तुम्ही सैतानाच्या हातात खूप परफेक्ट भावना आहात. खूप परफेक्ट. कारण विश्वासदार म्हटलं की रोज संघर्ष, विश्वासदार म्हटलं की रोज फायदा आले, विश्वासदार म्हटलं की रोज युद्ध आलं, विश्वासदार म्हटलं की झोपेबरोबर युद्ध आहे, विचाराबरोबर युद्ध आहे, कृतीबरोबर युद्ध आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टीबरोबर युद्ध आहे तुमचं आणि प्रार्थनेमध्ये युद्ध आहे तुमचं, बायबल वाचण्याबरोबर युद्ध आहे, त्याचं पालन करण्याबरोबर युद्ध आहे, चर्चला येण्यासाठी तुमचं युद्ध आहे, चर्चमध्ये येऊन बसून देवाच्या वचनावर लक्ष लावण्यासाठी युद्ध आहे, सगळ्या गोष्टीसाठी युद्ध आहे. ज्या वेळेस तुम्ही हे सगळं करून आला त्या वेळेस युद्ध सुरू होतं, लक्षात घ्या. आणि बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की मी ढिम्म बसून राहणार, मला काय नाही, मी बायबल वाचतो, मी रोज प्रार्थना करतो, हे करतो, माझं जीवन स्मूथ सुरू आहे. आणि लोक सैतानाला असं वाटतं की याचं जीवन स्मूथ सुरू आहे, तोपर्यंत हा कधीही मला प्रॉब्लेमॅटिक होणार. असे लोक सैतानाला कधीही प्रॉब्लेमॅटिक होत नाही. जे फक्त येऊन बसतात, फक्त वाचतात, फक्त प्रार्थना करतात, कधीही आपल्या स्वतःच्या जीवनाचा प्रार्थनेचा भाग बनवत नाही. काही लोकांना एक सगळ्यात मोठं एक गैरसमज झालेला आहे, मला तुम्हाला ते सांगायचं. लक्षात घ्या, प्रार्थना म्हणजे काय असते माहिती तुम्हाला? प्रार्थना काय असते? हे जे प्रत्यक्ष सेवा आहे ना, ती प्रत्यक्ष सेवा हे तुम्हाला सांगितल्याशिवाय समजणारच नाही. तुम्ही म्हणाल मस्त की आता पास्टर काय सांगत आहे नेमकं, आम्हाला संदेशाच्या विषयी ऐकायचं आहे, आम्हाला पालकांविषयी ऐकायचं आहे, आम्हाला प्रेषितांच्या विषयी ऐकायचं आहे, पण याच्या अगोदर हे महत्वाचं जास्त. प्रेज द लॉर्ड. हे जास्त मी तुम्हाला सांगत आहे, ते जास्त महत्वाचं. विषय बदलला नाही, मी त्या विषयावरती आहे. लोकांना काय वाटतं की मी प्रार्थना करतो म्हणजे प्रार्थना किती मिनिटं, समजा तुम्ही 10 मिनिटं करा, किती लोक 10 मिनिट प्रार्थना करतात? 15 मिनिट, 20, 4 तासाच्या वेळ, 4 तास वाले एक तास हात दाखवा, काही पण विनय गोळी मारा. हालेलुया. 1 तास प्रार्थना, किती तास? 1 तास. समजा तुम्ही 1 तास करता, पण प्रार्थना 24 तास चालते, हे तुम्हाला माहिती? प्रार्थना चालते 1 तासच. कुठे करता तुम्ही प्रार्थना? 1 तासच करता प्रार्थना. समजा तुम्ही 1 तास करता, 1च तास प्रार्थना होते. प्रार्थना काही 24 तास होते असं नाही, प्रार्थना 1च तास होते. पण प्रार्थना 1 तास जी प्रार्थना झाली ना, बाकीचे 23 तास ती प्रार्थना जगायची असते. काय करायचं असते? जगायचं असते. हालेलुया. तुम्ही प्रार्थना 1 तास केली आणि 23 तास तुम्ही स्वतःसाठी जगले, तर तुमची 1 तासाची प्रार्थना शून्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अप्रत्यक्ष सेवेतून प्रत्यक्ष सेवेत जायचं आहे तर हे काम करावं लागेल. तुम्हाला प्रार्थना जगावी लागेल. प्रार्थना काय करावं लागेल? जगावी लागेल. मी जिथेही जातो, मी कामाच्या ठिकाणी जातो, तुम्हाला एक ठाऊक पाहिजे, मी विश्वास नाही. हालेलुया. मी तुम्ही घरात गेले, तुम्हाला ठाऊक पाहिजे, मी विश्वास नाही. मी प्रार्थना केली सकाळी 1 तास. मी काय केली? सकाळी 1 तास प्रार्थना केली. तुम्ही चर्चमध्ये आले तर तुम्हाला हे ठाऊक पाहिजे, मी सकाळी 1 तास प्रार्थना केली. हालेलुया. नाहीतर तुम्ही 4 शब्द बोलले, तुमची प्रार्थना केली खड्ड्यात. चल, तुम्ही तिथे 4 शिव्या ऐकल्या, तुम्ही पण 2 दिल्या, तर प्रार्थना केली खड्ड्यात. तिथे काही नाही. तुम्ही मित्राबरोबर गेले, तेव्हा विश्वास करणारे सगळे मित्र आहेत आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुम्हाला कोण पाहणार नाही आणि तुम्हाला वाटतं आता इथे कोण पाहणार आहे विश्वास कर. तुम्ही 1 तास सकाळी प्रार्थना करून गेले आणि तुम्ही दिवसभर त्या गोष्टी करत राहिले ज्या विश्वास करायला करणं शोभत नाही, ते तुम्ही करत राहिले, तर तुमची सगळी प्रार्थना शून्य आहे. हालेलुया. समजते तुम्हाला मी काय सांगतो? समजतंय का?
प्रार्थना जगता आली पाहिजे, तरच तुम्हाला प्रत्यक्ष सेवेमध्ये भाग घेता येईल. अप्रत्यक्ष सेवेतून प्रत्यक्षमध्ये जायचं आहे का, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली कराव्या लागतील. धिंब बनून सैतानाबरोबर युद्धाची कोणती तयारी न करता तुम्हाला कोणत्याही प्रकारे, मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की देव सेवेमध्ये ज्याला घेऊन जातो, योनाला देवाला सेवेमध्ये घेऊन जायचं होतं. तुम्हाला ठाऊक आहे का, ते तार्शीचे जहाज जे आहे ते तार्शीचे जहाज योनाने शोधून आणलं होतं का? अहो नाही, योनाने शोधून आणलं. प्रेज द लॉर्ड. ऑलरेडी तिथंच होतं ते. ऑलरेडी कुठं होतं? तिथंच ते होतं. आणि देवाची कदाचित तशी इच्छा पण होती की योना जहाजाच्या तळाशी तिथं जाऊन झोपावं, त्या तार्शीच्या जहाजामध्येच तो जावा. देव त्याला निनिवेला घेऊन जाणार होता, पण देवाचं प्लॅनिंग देवाला ठाऊक होतं, योनाला काहीच माहित नव्हतं. हालेलुया. योना डायरेक्टच निनिवेला गेला असं तर काय झालं? त्याचा प्रचार हा सामर्थ्यशाली प्रचार नसतो. त्याचं जे वचनं आहेत ती सामर्थ्यशाली वचनं नसती. त्याची जी वचनं आहेत ती एक तळमळीने सांगणारी वचनं होती. कारण बाबाने मी मरणाच्या दारातून बाहेर आलोय तुमच्यासाठी खास. हालेलुया. ही गोष्ट त्याला सांगता आली नसती कधी. तो म्हणाला हे विश्वास ठेव, नाही मला जातील काय फरक पडत नाही मला. पण त्यांनी लोकांना जाऊन जाऊन सांगितलं विश्वास ठेव नाही तर मरशील, विश्वास ठेव नाही तर मरशील, विश्वास ठेव नाही तर मरशील, विश्वास ठेव नाही तर मरशील. कारण मी मरणार होतो विश्वास ठेवल्यावर. हालेलुया. समजते मी काय सांगतो तुम्हाला? म्हणून देव तुम्हाला संघर्षात घेऊन जातो, म्हणून देव तुम्हाला लढाईत घेऊन जातो, देव तुम्हाला तुमची प्रार्थना जगायला लावतो, देव तुम्हाला त्या गोष्टी करायला लावतो. आणि मग जे तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्ही पुढे येऊता आणि म्हणता मग मी आता पालन करणार. हालेलुया. कारण मी लढाई करून आलो. रोज लढतो बरं मी पापाबरोबर, रोज लढतो बरं मी शिबिंद माझ्या मुखाबरोबर लढतो मी. हालेलुया. मी माझ्या तोंडाबरोबर लढाई करतो. मी वाईट उच्चारणार नाही. ही लढाई आहे, लक्षात घ्या. तुम्हाला लढाई जर तुम्हाला लढाई काय आहे, अरे काय पाहतो सांगत कोणती लढाई, हीच तर लढाई आहे. त्या लढाई लढली त्यालाच ठाऊक आहे. हालेलुया. पाऊल म्हणतो की मी रोज युद्ध करतो माझ्या शरीरावर. काय करतो मी? युद्ध करतो आणि त्या शरीराला कुदवतो आणि आत्म्याचा दास करतो. हालेलुया. लोक शरीराचे दास 23 तास राहतात आणि 1 तास ऐकलंच पाहिजे, तू हे केलंच पाहिजे. आणि 23 तासामध्ये सगळी कुरकुर वाढलेली. इस्रायल लोकांनी तेच केलं. इस्रायल लोकांनी वारंवार ह्या सगळ्या गोष्टी केल्या, वारंवार गेला. आणि मग देव त्याला म्हणाला की ती लोक आहेत. कसली लोक आहेत? हे कुरकुर करणार आहे, त्यांना मी देणार नाही त्यांना दिशा. त्यांची मुलं जात तुम्ही हट्टे आहात का? विचार करा. तुम्हाला सेवा करायची आहे, पण सेवा करण्यासाठी हट्टे असून चालत नाही. सेवा करण्यासाठी जगावं लागतं. प्रार्थना अप्रत्यक्ष सेवेतून बाहेर यावं लागतं. अप्रत्यक्ष सेवा करावी लागते आणि म्हणावं लागतं प्रभू खालच्या दर्जाचं काम मी करायला तयार आहे. हालेलुया. प्रभू मी प्रार्थनेमध्ये जगायला तयार आहे, प्रार्थना जगायला तयार आहे. मी कुठेही जाईल त्यासोबत मी सैतानासोबत संघर्ष करायला तयार आहे. मी केवळ येऊन बसणारा नको आहे. मला केवळ नुसता प्रार्थना करणारा नको आहे. प्रार्थना मला जगता आली पाहिजे. मला बायबल वाचणारा, केवळ वाचणारा नाही बनायचं, तर मला पालन करणारा बनायचं. हालेलुया. कदाचित तुम्ही एकच वेळा वाचला असेल बायबल, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला जास्त वचन नाही समजते, काही हरकत नाही. पण तुम्ही पालन करताय का त्याचे वाचले ते, तर मात्र तुम्ही खरे विश्वास द्या. मग तुम्ही 10 वेळा वाचलं तर त्या 10 वेळा वाचणार तो 10 वेळा वाचू सुद्धा काही करत नाही. त्या 1 वेळा वाचणारा तो कम्पेअर करतो, कारण तो 10 वेळा वाचू सुद्धा नरकातच जाणार आहे. पण तुम्ही 1 वेळा वाचून पालन करून स्वर्गात जाणार. हालेलुया. त्याला जास्त समजलं, जास्त पाठांतर आहे, पण पाठांतर करून त्याला पालन कधी केलं नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार. बऱ्याच वेळेस लोक जास्त टॅलेंटेड गोष्टी जास्त आणि मला बायबलचं ज्ञान समजा, मला बायबलचं पाठांतर असताना समजा, आणि मला लोकांनी खूप चांगलं. आणि लोकांना विचारलं तुमच्या जीवनात काय प्रॉब्लेम आहे? नाही ना, खूप काहीच प्रॉब्लेम नाही आणि माझ्या जीवनात काहीच समस्या येत नाही. देव तर माझ्या जीवनात आहे. हालेलुया. आणि अब्राहमापासून दानिएलपर्यंत सगळ्यांच्या जीवनामध्ये येशूच्या जीवनात समस्या होत्या आणि या संघर्षातून ते चालले. तू कुठं आधी स्वर्गातून आल्यावर माणूस, कारण तुझी लढाईच नाही सैतानाबरोबर, लढाई नाही होत. प्रार्थना जगतच नाहीये. प्रार्थना जगणाऱ्या माणसाची लढाई असते. चालेल. हालेलुया. मी असं म्हणत नाही की आज आपलं जीवन अगदी समस्याने भरलेलं असतं, पण त्या समस्यामध्ये एक विषय असतो. हालेलुया. त्या समस्या येशू ख्रिस्ताच्या जवळ ते युद्ध होतं, पण त्या युद्धामध्ये त्याला ठाऊक होते विजय माझा आहे. हालेलुया. विजय सैतानाचा नाही आणि विजय
हालेलुया. जर तुम्ही युद्ध करत असाल तर, जर तुम्हाला युद्धच नको असेल तर सेवा नाही होऊ शकत तुमच्या. हालेलुया. जर तुम्ही ढिंबच भरून राहणार असाल, मी फक्त वाचणारच आहे, ज्ञान मिळवणारे आहे, ज्ञान मिळवणाऱ्याचं सेवेमध्ये काही काम नाही, लक्षात घ्या. हालेलुया. ज्ञान सगळं शून्य ठरतं, ज्ञान सगळं इथं आलं तर शून्य ठरतं, आणि इथं आलं तर शून्य म्हणावंच लागतं. माझ्याजवळ हजारो पुस्तक आहे, हजारो पुस्तक मी वाचलेच पण. माझ्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सलेशनचं बायबल आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. पण ज्यावेळेस देवाच्या चरणाजवळ मी बसतो ना, ते देवाला म्हणतो, प्रभू हे सगळं शून्य, तू सांगशील ते बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी जर म्हणालो हे प्रभू आहे, तर देव म्हणतो तूच करून घे, तूच परिवर्तन कर लोकांचं, तूच बदल, आणि काय झालं तर बघ तुझ्यावर. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या हृदयात काम व्हायचंय तर त्याच्याकडून आलेले शब्द आहे. पुस्तकाचा वाचून सांगून चालत नाही, कुठून तरी वाचून कॉपी करून सांगून चालत नाही, कारण कॉपी केलेल्या गोष्टी काही उपयोगात येत नाही. पण बरेच लोक आज ह्याच्यामध्ये जास्त आहे. ज्ञान हवंय मला बुद्धी हवे, माझ्याकडून प्रतिष्ठा आहे, कारण त्यांना सेवा नाही करायची, त्यांना भास उत्पन्न करायचा, भास उत्पन्न करा. अशा भासातून बाहेर या आणि प्रत्यक्ष स्वरूपात डोळे उघडा, नीट लक्षात घ्या. आणि बऱ्याच लोकांचे डोळे उघडलेले नाही, उघडा डोळे आणि स्पष्टपणे पहा की परमेश्वर तुमच्या अंतःकरणाशी काय बोलतो. प्रत्यक्ष स्वरूपातली सेवा काय आहे, अप्रत्यक्षातलं काय, तुम्ही कोणत्या गोष्टी करायला तयार. अप्रत्यक्ष तुम्ही करू शकता का, निश्चित आणि चांगली गोष्ट आहे, हे तुम्हाला प्रत्यक्ष सेवेत घेऊन जाईल. पण प्रार्थना करायला शिका, युद्ध करायला शिका. देवाच्या सामर्थ्याने युद्ध जिंकणारे तुम्हीच असाल, लक्षात. सैतान युद्ध जिंकणार नाही. पण जर तुम्ही देवाला घेऊन युद्धाची तयारी करत राहाल तरच परमेश्वर तुम्हाला घेऊ शकतो. पण विजय मिळण्यासाठी आपल्याला परमेश्वराला वरती विश्वास ठेवावा लागतो. देव अशा माणसांचा शोध घेत आहे. कुणाचा शोध घेत आहे? युद्ध करणाऱ्यांचा, अप्रत्यक्ष सेवा करणाऱ्यांचा. तुम्हाला असं वाटतं का कधी की माझ्याशिवाय देवाला पर्यायच नाही? हालेलुया. अप्रत्यक्ष सेवा किंवा प्रत्यक्ष सेवे, प्रत्यक्ष सेवेमध्ये असणाऱ्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्याशिवाय देवाला पर्याय नाही. पण लक्षात असू द्या, तुमच्याशिवाय देवाला भरपूर पर्याय उपलब्ध आहे. हालेलुया. असाल तर तुमच्या जागेवर 25 उभे. हालेलुया. देवाला उभे केलेले. तुम्हाला असं वाटत असेल की मी आलो नाही तर खुर्च्या भरतील, देवाने ती खुर्ची नाही तर अजून खुर्च्या नवीन आणावं टाकावं लागतील, एवढ्या खुर्च्या परमेश्वर भरवण्यासाठी. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी नाही तर कोण करणार आहे. नाही, तुम्ही नाही तर 1000 उभा करेल. तुम्ही सेवा करणार नाही तर देव तुमच्या जागेवर 10 उभे करेल. हालेलुया. कारण देवाकडे बॅकअप प्लॅन नेहमी असतो. देवाकडे बॅकअप प्लॅन नाही. तुम्ही असं म्हणाल कारण त्याला ठाऊक आहे, पण माणसाचं काही खरं नाही. माणसाचं काही खरं, देवाचं वचन सांगतो की मनुष्य कल्पनांच्या मागे लागला, कुठे लागलाय. मग ह्या माणसाचं काही खरं, त्याचं बुद्धी त्यांनी करेल काय माहित नाही, पण बॅकअप प्लॅनला त्यांनी 10 ठेवा तयार करून जातो. प्रेज द लॉर्ड. हे माझ्या हातात हा नाही पडलं तर ती तयार आहे. हालेलुया. तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी नाही तर मग कोण करते देवाचं, मी नाही केली तर मी प्रार्थनेला नाही गेलो, किंवा मी नाही दुसऱ्यासाठी प्रार्थना केली तर कोण करते लोक, तसं नाही गोष्ट. हालेलुया. तुमच्यासाठी एलियाला सुद्धा असंच वाटलं. एलियाला काय वाटतं की देवा मीच एकटा आहे आणि सगळ्या इस्रायल देशातून मीच एकटा आहे की मी काय करतोय, देवाची सेवा करणार आहे आणि माझ्याच मागे आहाब लागलेला आहे. फक्त देव त्याला म्हणाला, असे हजारो मी राखून ठेवतो तुझ्यासाठी, तू एकटा एलिया नाही, असे हजारो एलिया आहेत अजून ज्यांना मी जीवन ठेवले, ते प्रार्थना करत आहे. हालेलुया. आणि ते माझी सेवा करणार आहे. हालेलुया. एलियाला असं वाटतं तर मी एकटाच आहे. नाही, देव म्हणाला अजून आहे ते पाहू. हालेलुया. खूप लोकांना असं वाटतं. आणि मग एलियाला देव म्हणाला, नाही तू झालं नाही तर ते झालं. मग एलिया मात्र देवाची आज्ञा मागून गेला आणि अभिषेक केला, अभिषेक केला. कारण देवाला ठाऊक होती मी नाही केलं, देवाला तयार ठेवलं, देवाला दुसरा उभा केला. हालेलुया. बऱ्याच लोकांना त्या गोष्टी वाटतात की इतक्या सोप्या आहेत. मला असं वाटतं की अप्रत्यक्ष सेवा करण्यासाठी पास्टर इतका जोर झाले. अप्रत्यक्ष सेवा जर तुम्ही करू लागला तर तुम्हाला समजू लागेल की माझ्यासारखे जे भरपूर लोक आहेत, हे सगळे मिळून आम्ही देवाची सेवा पुढे घेणार आहोत आणि देव त्याच्यातून कुणाच तरी अशी प्रत्यक्ष सेवेसाठी निवड करेल. हालेलुया. भरपूर जण पंक्ती वाढणारे होते, पंक्ती सेवा करणारे भरपूर जण, पण 7 लोकांची निवड केली. कोणातून निवड केली? हजारो लोक जेवण वाढणारे होते, पण त्याच्यातून 7 निवडले गेले. पण ते 7 कोण होते? विशेष होते.
आत्म्याने भरले होते, देवाचं गौरव करणारे होते, देवाचं भय बाळगणारे होते आणि आत्म्याने चालणारे होते. हालेलुया. अशा प्रकारची निवड केली. जर तुम्ही अप्रत्यक्ष सेवा करत राहाल आणि मग तुम्हाला प्रत्यक्ष सेवेमध्ये कसं आणेल परमेश्वर? तुम्ही प्रार्थना जगणारे असाल, तुम्ही बायबल वाचणारे नाही तर त्याचं पालन करणारे असाल, तुम्ही आत्म्याने चालणारे असाल आणि तुम्ही स्वगौरवासाठी नाही तर देवाची सेवा, देवाचं वर्षिप समजून करणारे असाल, मग परमेश्वर तुमची निवड करेल. हालेलुया. अप्रत्यक्ष सेवा आणि प्रत्यक्ष सेवेत ठेवली. हालेलुया. कुणी उठून पाळत होत नाही, कुणी उठून नुसतं पाठीमागं पास्टर, रेव्हरंड, डॉक्टर आणि बिशप आणि हे सगळं लावलं म्हणून कुणी अशा प्रकारे म्हणत. हे सगळं लावलेलं जर तुम्ही पास्टर झालं असतं तर आज हजारो पास्टर्स असते जगामध्ये. पण तसं झालेलं नाहीये. परमेश्वर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सेवा देऊ इच्छितो. किंवा प्रत्येकाकडे सेवा असते, प्रत्येकाकडे. पण तुम्ही स्वतःचं समर्पण करायला प्रभू फक्त बसणार नाही. मी प्रार्थना 1 तास करणार नाही तर 23 तासची प्रार्थना मी जगणार आहे. ती प्रार्थना मी जगणार आहे. प्रभू मी दाखवून देणार आहे प्रत्येक ठिकाणी की मी विश्वास करणार. हालेलुया. माझ्या मालकाला दिसेल, मी ज्या ठिकाणी काम करतो त्याला समजून येईल की हा विश्वासवर आहे. फक्त ख्रिश्चन म्हणून फक्त तुम्ही म्हणलं का हा तू धर्म बदललेला आहेस काय? नाही, तुझ्यामध्ये येशू दिसला पाहिजे. हालेलुया. आजकाल लोकांचं काय झालेलं आहे, फक्त लोक त्याला चिडवण्यासाठीच म्हणतात की हा तू ख्रिश्चन झाले. नाही, तो ख्रिश्चन का झालेला आहे किंवा आपण काही धर्म कोणाचं बदलत नाही. पण एक महत्वाची गोष्ट आहे की त्याने येशूवर का विश्वास ठेवलाय तर त्याच्याकडे काहीतरी विशेष गोष्टी दिसतात. त्या जीवनामध्ये दिसतंय बरं, येशूवर विश्वास ठेवलेला त्यावर कपड्याची स्टाईल बदलली त्याची. तू चांगली कपडे घालतो, तो बोलतो ना त्यावेळेस असं वाटतं की देवाचे शब्द बोलू. हालेलुया. तो चालतो ना असं वाटतं अरे हा मनुष्य खूप चांगला आहे. ज्यावेळेस त्याच्याबरोबर आर्थिक व्यवहार केला जातो त्यावेळेस वाटतं की हा खरोखर परमेश्वराचा माणूस आहे. आज ज्यावेळेस त्याच्याबरोबर कुठे आम्ही जेवायला जातो, हॉटेलमध्ये जातो किंवा कुठेही कामासाठी असतो त्यावेळेस असं वाटतं की हा कुणीतरी विशेष देवाचा व्यक्ती आहे. हालेलुया. हे कधी होतं ठाऊक आहे? त्यावेळेस प्रार्थना तुम्ही जमला आणि तो नुसता ख्रिश्चन झालेला आहे, नुसताच तो चर्चला जातो, तो शिव्या चालूच आहे. त्याचं काय ते कुरकुर चालूच असते, नेहमी त्याचं वाईट वागणं चालू असतं आणि काय नाही तो आपलाच माणूस. जा तुम्ही चर्चला जा. मग सैतानाला पण काय टेन्शन नाही. तुम्ही चर्चला आले काय, गेले काय, इथं बसले काय, प्रार्थना केली काय आणि तुम्ही 2 तास केली काय, 4 तास प्रार्थना केली, काही फरक पडत नाही. सैतानामध्ये हे माझंच आहे, हे कुठं जाणार नाही. कारण याच्या तोंडामध्ये सामर्थ्य नाही, त्याच्या वागण्यात सामर्थ्य नाही. मग तुम्ही लाख वचन शिकवतो, काही फरक पडत. लक्षात ठेवा, प्रार्थना जगता आली नाही. लक्षात ठेवा, जिथे जा विश्वास द्या, कुठेही बोला. मग बायबल स्पष्टपणे ह्या गोष्टीची सांगतो की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो. आज मी तुम्हाला ते नुसतं कागद घेऊन आणून सांगितलं त्यासाठी तुम्हाला समजावं की हा सेवेचा भाग आहे. बघू करून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजू. अप्रत्यक्ष सेवा काय आहे ते समजून घ्या, प्रार्थना कशी जगायची समजून घ्या, हे सगळं समजून घ्या आणि मग प्रत्यक्ष सेवेचा भाग बना. प्रभू तुम्हाला मदत करेल, सहाय्य करेल आणि मग तुमच्याही पाठीमागे देवाचा सेवक म्हणून नाव लागलेलं असेल. हालेलुया. तुम्हाला लोक फोन करतील त्यावेळेस तुम्ही म्हणाल की येशूला हाक मारली का? हालेलुया. तुम्ही तुमचा स्वतःचा नंबर त्याला आज देत बसणार नाही, तुम्ही त्याला येशूचा नंबर द्यायला शिका. हालेलुया. जो अप्रत्यक्ष सेवा करतो तो येशूचा नंबर लगेच देऊन टाकतो. जो प्रत्यक्ष त्याला असं वाटतं की माझ्याशीच जास्त कनेक्टेड राहिले पाहिजे, तू येशूचा नंबर देत नाही लवकर. नाही येशूचा नंबर अजून जरा थोडंसं माझी वावर करते, अजून जरा थोडंसं मला गौरव घेऊ द्या, बघू तोपर्यंत मी गेलेला असतो. आणि ह्या वावा मिळवणाऱ्यांना वरती स्वर्गात विचारलं जाईल काय केलं. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, बायबल सांगतं त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला खोल समुद्रामध्ये टाकण्यात येईल. इतकी बाहेर शिक्षा त्याला मिळणार. त्यासाठी ते हिताचा सांगितलं कारण तू अडखळ झाला विश्वास करायचा आणि अडखळ बनणं हे विश्वास न ठेवण्यापेक्षा मी बाहेर ठेव. तुम्ही विश्वास नाही ठेवला इतकी मोठी शिक्षा नाही देणार तुम्हाला. पण तुम्ही अडखळ विश्वास करण्यासाठी म्हणत असाल तर तुम्ही त्याच्याही पेक्षा जास्त मोठी शिक्षा मिळवा. म्हणजे येशूचा नंबर देऊन टाकला होतो. सांग येशू फोन लाव, रात्री 12 लाव, कधीही लाव. येशू जाग आहे. येशू फार विषय नाही. तुम्हाला मदत करू प्रत्यक्ष सेवा करण्यासाठी, प्रार्थना जगण्यासाठी, देवाचं वचन पाळण्यासाठी, वाचण्यासाठी नाही तर वाचून पाळण्यासाठी आणि तो फुकटचं येऊन उगीच बसण्यासाठी नाही
या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी, सामाजिक होण्यासाठी. आणि जाताना तुम्ही असं म्हणाल की आज जे देवाचं वचन मी ऐकलेलं आहे ते माझं हृदयाचा भाव आणि मी दाखवून देणार आहे तुम्ही खरा विश्वास. दुसरं कोणाला दाखवायची गरज नाही, देवाला दाखवायची गरज. हालेलुया. मनुष्याला या गोष्टी कधी दिसतील ज्यावेळेस देवाला दिसतील त्या. हालेलुया. ज्यावेळेस देवाला दाखवून द्या. तुम्हाला खरं सांगू द्या मला की तुम्ही सुद्धा एक देवाचे महान सेवक असा साताऱ्यामध्ये ओळखून येईल की हा अमुक अमुक एरियात राहणारा व्यक्ती त्याच्याद्वारे चमत्कार त्याच्याद्वारे कार्य. आणि तुमचं कार्य हे 1 वर्ष 2 वर्ष चालणार केवळ नसेल तर तुम्ही बरेपर्यंत टिकणार. कारण तुम्ही केवळ प्रार्थना करत नाही तर तुम्ही रूम मधून बाहेर ती जगता, प्रार्थना जगता. तुमच्या बोलण्यामध्ये ती प्रार्थना असते, तुमच्या वागण्यात ती प्रार्थना असते. दाखवून देतं मी खरा विश्वास तुम्हाला मदत करतो. कारण ती सुद्धा एक सेवा आहे, अप्रत्यक्ष सेवा आहे. आणि मग प्रत्यक्ष सेवेमध्ये देव तुम्हाला पुढच्या आठवड्यात मी सांगेन तुम्हाला अप्रत्यक्ष सेवेमध्ये परमेश्वर तुम्हाला घेऊन जाणार. आणि मी तुम्हाला खरं सांगतो तुम्ही देवाच्या हातातलं एक मजबूत पात्र असाल. कोणीही व्यक्ती त्यापासून वंचित राहणार नाही जो प्रार्थना जरूर लागतो.